नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपल्या दिवसाची सुरुवात चहाच्या फुरकीसोबत चालू होती. एकदम मस्तपैकी चहा पिला आणि म्हणलं आता दुकानात निघायचं. दुकानात निघताना सुद्धा नाही का लेट झालता, त्यामुळे एकटाच दुकानात चालू होतो कारण पप्पा ऑलरेडी गेलते. मग गाडीला सेल्फ मारला आणि एकदम मंगाट निघालो बघा. एकदम मजे की साथ दुकानाला निघत होतो. आपला वॉचमॅन रोजच्या सारखं काम करत होतं आणि मी नाही का आपलं नाही का दुकानात निघालं. दुकानात जाता जाता आज मला परीला घेऊन दुकानात जायचं होतं कारण तिच्या आज महिना अखेरीमुळं लवकर शाळा सुटली होती. मग आणि मी निघलो होतो 9:55 आणि शाळा सुटणार होती 10 वाजता. मग एकदम गाडी स्पीडने पळून नाही का डायरेक्ट शाळेमध्ये पोहोचलो बघा. शाळेमध्ये पोहोचलो तर बघा लेकरं शाळेतून सुटले होते. मग मी लवकर गेलो पटापट शाळेमध्ये एंट्री मारली. हॉर्न मारून लेकरं साईडला जात नव्हते म्हणून त्याला साईडला काढलं आणि शाळेमध्ये गेलो. शाळेमध्ये गेलो की नाही का बहिणीचे मुलं त्याला म्हणलं जा, बहिणीच्या मुलाला म्हणलं जा आणि आपल्या परीला घेऊन ये. मग तो गेला फटाफट परीला घेऊन आला आणि परीला घेऊन नाही का मी डायरेक्ट दुकानात पोचलो. दुकानात पोचलं की आपल्या मशनी साफ करून घेतल्या, मस्तपैकी क्लीन केलं एकदम मस्तपैकी आणि रोजच्यासारखी साफसफाई झाली की आपलं काम यायला चालू झालं. मग मशनीच्या पाया पडला आणि कामाला सुरुवात केली. काम संपलं की मग आता काय काम नव्हतं, मग रिलॅक्स होतं एकदम मजा की साथ. मग आज भरपूर दिवसातून परीला अभ्यास करताना बघितला. तो पण अभ्यास टाइमपास अभ्यास होता. मग पप्पा बोलले परीला घेऊन घरी जा. मग पप्पा बघा कसं परीला टोपी बिपी घालून नाही का पाठवत होते. म्हणजे नातावरचं प्रेम बघा किती आहे आणि आमच्यावर तर करत नाहीत ते. मग नाही का परीला म्हणले जा गाडीवरचं शीट साफ कर. मग तसंच नाही का साफ केलं की लगेच नाही का पेट्रोल नव्हतं ना गाडीत. मग पेट्रोल टाकायला पंपावर निघालो. मग म्हणलं आता घरी जायचं म्हणल्यापेक्षा डायरेक्ट पंपावर जाऊन पेट्रोल भरून घरी जावं. मग पंपावर पोहोचलं बघा. पंपावर पोहोचताना सुद्धा नाही का रस्त्यावर ट्रॅफिक असते म्हणून जपून गाडी चालवून आपलं पंपावर पोहोचलो. पंपावर पोहोचलं की मला सगळे 80% पंपावाले माझ्या ओळखीचेच आहे. 20% नाही पण 80% ओळखीचे. मग त्यांना म्हणलं भाई पेट्रोल टाक आणि पेट्रोल टाकलं की पेट्रोल टाक म्हणलं की लगेच त्याने टाकलं की मग आपण नाही का डायरेक्ट सेल्फ मारून निघालो. निघताना सुद्धा मजा येत होती नाही का, आज लवकर चाललो होतो ना म्हणून. मग बिल्डिंगमध्ये पोहोचलं मस्तपैकी नाही का, परीला नाही का चल म्हणलं बाबा तो आज लवकर पोहोचलं. मग घरी जेवण बिवण केलं. मग आईला घेऊन पुन्हा दुकानात निघालो. मग आईला घेऊन दुकानात निघलो की मग आई पण माझ्यासोबत एकदम एन्जॉयफुल येत होती कारण आईला माहिती मला एकटीला चलत यायची पाळी वाचली. मग नाही का एवढं काम होतं ना, मग मला व्हिडिओज बनवायला टाईम भेटला नाही. मग आपलं काम एकदम जोशमध्ये केलं आणि डायरेक्ट आज का घरी आलो कारण कटाळा भरपूर आला ना, त्यामुळे डायरेक्ट घरी आलो. आणि आपल्याला इतकं मस्त वाटलं ना घरी आल्यावर कारण भरपूर कामातून त्रासलो होता आणि घरी आलो एक नंबर वाटलं.